नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. मित्र, तुम्ही आजच्या विषयाचे टायटल बघतच असेल की सुनील तटकरे, खासदार सुनील तटकरे यांना दक्षिण रायगडची भाजपा हरली. लोकसभेच्या तिकिटावरून हाताची घडी तोंडावर बोट अशी परिस्थिती भाजपचे सुनील तटकरे यांनी केली. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ मी का बनवतोय तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कुठलाही विषयाला जर काही महत्त्व नसेल तर मी त्याच्यावर बोलत नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मागील महिन्यामध्ये दक्षिण रायगडची जी 32ची जी लोकसभेची जागा आहे त्या संदर्भात ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने माणगाव, अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन, म्हसला या ठिकाणी कार्यकर्ते मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यामध्ये धैर्यशील दादा याच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने आता जर आपल्याला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर जिंकू शकतो असं विश्लेषणात्मक सर्वीकडे भाषणातून सांगितलेलं होतं. हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती होतं. तर मित्रांनो, तशा पद्धतीने ह्या मेळाव्यांच्या सभा चालू असताना असं सर्वीकडे म्हटलं जात होतं की रायगड 32ची जागा ही लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळेल. मित्रांनो, ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला होता की तुम्ही बघू शकता, माझाच व्हिडिओ आहे. 20 तारखेच्या आसपास मी मला वाटतं बनवलेला होता जानेवारीला की सुनील तटकरे यांना रायगडची जागा मिळाली. त्याच्यानंतर मित्रांनो हे मेळावे चालू झाले. मेळावे चालू झाल्याच्या नंतर त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत होता. परंतु त्या मेळाव्यामध्ये मित्रांनो महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील दादा पाटील असतील असं सर्वकडे भाजपातून सांगितलं जात असताना त्यांच्या व्यासपीठावर जो महायुतीमध्ये लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, त्याच्यानंतर शिंदे गट आणि भाजपा असे महायुतीचे उमेदवार असताना धैर्यशील दादा पाटील सांगत असताना की जर मी उमेदवार दिलो तर मी जिंकीन, परंतु त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ज्यांनी इंडिया आघाडीचे अनंत गीते याच्यावर टीका न करता त्या सर्व सभेमधून सुनील तटकरे यांच्यावर टीका केली जात होती. आणि असा असताना ज्यावेळेला भाजपकडून अति प्रमाणामध्ये या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन होऊन सुनील तटकरे यांच्यावर टीका व्हायला लागल्या त्यावेळी सुनील तटकरे यांनी एक पाऊल पुढे उचललं असेल आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपण युतीमध्ये आहोत त्या पद्धतीने महाराष्ट्रातील जे त्यांचे मोठे नेते आहेत, त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली असेल. आणि मित्रांनो, ती गोष्ट ज्यावेळेला वरच्या भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांच्या कानावर सुनील तटकरे यांनी घातली असेल आणि कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी सध्या माझ्या विरोधात कॅम्पिंग करत आहे, जे सध्या मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे, विद्यमान खासदार आहे आणि त्या दृष्टिकोनामध्ये महायुतीमध्ये अजूनपर्यंत सीट डिक्लेअर झालेली नसताना भारतीय तिथं जनता पार्टी कशा पद्धतीने माझ्या विरोधात कॅम्पेन करते हे त्यांनी तिथं सांगितलं असेल. आणि निश्चितच मित्रांनो, ज्या आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळावे जे होते ते मेळावे मित्रांनो त्याही वरती तिथं तक्रार केल्यानंतर तात्काळ सर्व मेळावे कॅन्सल झाले. त्याच्यामध्ये एक आयोजित मुरुडमध्ये एक कार्यकर्ता मेळावा होता, तो सुद्धा तिथं कॅन्सल झाला. आपण महेश मोहिते यांची मुलाखत 2 दिवसापूर्वी घेतली, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की भविष्यात तो मेळावा होईल. परंतु मित्रांनो, असं असताना जे कार्यकर्ता मेळावे होते भारतीय जनता पार्टीचे ते कॅन्सल झाले. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ज्या पद्धतीने या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जोरामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे नेते पदाधिकारी भाषणातून सुनील तटकरे यांच्यावर टीका करत होते, ज्या वेळेला वरून आदेश आला असेल त्यावेळेला मित्रांनो हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. त्यावेळेला सर्व भारतीय जनता पार्टीचे जे काही बऱ्यापैकी माझ्या संपर्कातले जे नेते होते त्यांना मी संपर्क केला, त्याच्यावर तुम्ही भाष्य करणार का, त्यासाठी मुलाखत घेत मला त्या काही लोक तयार झाले, त्यांनी मला बोलून घेतला. त्याच्यानंतर सांगितलं की आम्हाला वरून आदेश आलेला आहे. वरून आदेश म्हणजे कदाचित लोकसभा त्यांचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रमुख सतीश धारक यांनी त्यांना दिला असेल असा माझा अंदाज आहे. कारण की आम्हाला वरून आदेश आला आहे की सध्या आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या लोकसभेच्या तिकिटाच्या गोंधळावरून कुठेही भाष्य करू नका, गप्प बसा. आणि मित्रांनो, तशा
माझा अनुभव ज्यावेळेला मी आला, सगळ्यांशी मी विचारविनिमय केली, काही लोकांनी मला मुलाखती द्यायला होकार दर्शवला, परंतु नंतर तेही माघार घेतली. ते माझे फोन सुद्धा उचलत नाही. ह्याचा अर्थ मित्रांनो, सुनील तटकरे यांनी केलेल्या तक्रारीचा हा परिणाम आहे. याचा अर्थ सुनील तटकरेंना भारतीय जनता पार्टी, भाजप घाबरली. एकंदरीत हा त्याचं उदाहरण आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला जर काय जमत नसेल तर उगाच त्याची हवा करू नये. आपण तोंडावर पडतो, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मी वारंवार सांगितलेलं आहे की सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याला तिथे पाठीमध्ये खंजीर गुपसला असे अनंत गीतेच्या माध्यमातून त्यांनी वारंवार भाषणामध्ये सांगितलेलं आहे. तर आता भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुक असलेले लोकसभेसाठी उमेदवार वगैरे हे तर तटकरेंसाठी माझ्या मते काहीही नाही आहे. ज्यावेळेला तटकरे प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरतात, ते अशा पद्धतीने उतरतात की त्यांना जिंकायचं आहे आणि त्यांना अजूनपर्यंत तरी हरवणं फार कठीण काम आहे. कारण का त्यांनी विधानसभेच्या नंतर ते खासदारकीला गेले, हरले, परत जिंकले. आता मित्रांनो, ज्या वेळेला शिंदे गट आणि भाजप अशी युती होती आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही नव्हता, परंतु 2 जुलैला आपण बघितलं कशा पद्धतीने सुनील तटकरे हे भारतीय जनता पार्टीमध्येच गेले आणि ज्यांनी काही गणितं बांधलेली होती ती गणितच पूर्णपणे विस्कटलेली आहेत. असं मित्रांनो, एक हा छोटासा व्हिडिओ जो मला भरपूर प्रमाणामध्ये काल भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे अनुभव आले ते तुमच्या सोबत, हे माझेच अनुभव आहेत, त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने टायटल दिलेलं आहे. कारण की एखाद्या पत्रकाराला बोलवायचं आणि नंतर मग सांगायचं की थोडे दिवस थांबा, आम्हाला वरून आदेश आलेले आहेत, असे तसे. मग आदेश देणारे तुमचे जे कोण आहेत त्यांनी पहिल्यांदा हवाच करायची नाही, पहिल्यांदा मोठमोठ्या सभाने कार्यकर्तेच मेळावे घ्यायचे नाही. सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये रायगडमध्ये सर्वांना माहिती आहे की सुनील तटकरे कशा पद्धतीने राजकारण करतात आणि त्याचं उत्तम उदाहरण दक्षिण रायगडच्या भाजपने बघितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा माझा स्वतःचा अनुभवाचा व्हिडिओ तुमच्या समोर मला शेअर करायचा वाटला. कारण की तटकरेंच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघामध्ये बोलण्यासाठी मला वाटतंय कोण आहेत की नाही देव जाणू. कारण की कालच मी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलेलो होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे त्यांचा दबदबा आहे की त्यांच्या विरोधात कोण बोलेल की नाही बोलेल हे मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं काल मी एक पोस्ट सुद्धा टाकलेली होती की मी पत्रकारिता बंद करतोय. कारण का अशा पद्धतीचा एखादा पत्रकार त्याचा वेळ घालून संबंधित लोकांच्या मुलाखती त्याही स्वतःच्या सोशल मीडियावर काही मुलाखती दिलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून आपण त्यांना प्रश्न विचारायला गेलो असताना हे मागे सांगतात. ते सांगतात की आम्हाला भारतीय जनता पार्टीवरून आदेश आलेले आहेत, गप्प बसा म्हणून. म्हणजे मित्रांनो, ह्याचा एकंदरीत सरळ अर्थ असा आहे की मी सांगितलेलं होतं की सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळालेली आहे, उगाच तुम्ही हवा करू नका. आणि मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला पूर्णपणे विश्लेषणात्मक बोलतो. तर अजूनपर्यंत तरी मला वाटत नाही की सुनील तटकरे याने भारतीय जनता दक्षिण रायगडचे कान टोचल्यापासून कोणीही त्या मोठमोठ्या सभेमध्ये बरगळणारे मीडियाच्या माध्यमातून समोर येऊन बोलायला तयार होत नाही. ह्याचा अर्थ मित्रांनो, फक्त भारतीय जनता पार्टीला लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी हवा करण्यामागं कोणाचं तरी षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्राला कायमचा रोख आणि ब्रेक हे सुनील तटकरे यांनी लावलेला आहे. माझा व्हिडिओ हा जर भारतीय जनता पार्टीच्या जे बोलणारे होते, मोठमोठ्या आवेशाने बोलणारे होते, त्यांनी जर काही बघत असेल तर त्यांनी निश्चितच मला बोलून त्यांची प्रतिक्रिया द्यावी. कारण की मित्रांनो, आपलाच उमेदवार असेल, आम्ही असं करू, आम्ही तसं करू सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये, तर त्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्हाला आदेश आले त्यावेळेला तुम्ही का गप्प बसलात? ह्याचा अर्थ जर समोरचा व्यक्ती चुकीचा आहे, तुम्हाला वाटत होतं 7-8 कार्यकर्ता मेळाव्यामध्ये, तर ज्या वेळेला तुम्हाला एखादा पक्ष सांगतो काही तुम्ही गप्प बसता, म्हणजे तुम्ही गप्प बसता, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही तो माणूस चुकीचा आहे त्याचं समर्थन करणार आहात का? येणाऱ्या कार्यक्रमामध्ये महायुतीतून जर का सुनील तटकरे यांना उमेदवारी जर मिळाली तर हे भारतीय जनता पार्टीतून सुनील तटकरेंना विरोध करणारे सुनील तटकरेंनाच मतदान करणार आहेत का?
हे प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडतात, माझ्यासारख्या पत्रकारांना पडतात मित्रांनो. म्हणून एक मी छोटासा व्हिडिओ मित्रांनो बनवला. माझी इच्छा आहे की लोकसभेचे रायगडचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख यांनी याच्यावर येऊन सविस्तर बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे की नक्की का अचानक तुमचे कार्यकर्त्यांचे मेळावे हे रद्द झाले सुनील तटकरे यांच्या तक्रारीवरून. याचं ते तुम्ही उदाहरण द्या. आणि जर तुम्हाला उदाहरण देता येत नसेल तर रायगडच्या लोकसभेसारख्या रायगड शहर प्रमुख पदावर तुम्ही करता तरी काय? कारण का तुम्ही च्या मार्गदर्शनाखालीच असे सगळे कार्यकर्ते मेळावे वगैरे होऊ शकतात. कोणी असे कार्यकर्ते मेळावे एक व्यक्तिगत माणूस नाही घेऊ शकत, पक्ष म्हणून तुम्ही सगळे कार्यकर्ते मेळावे घेतले असतील. आणि त्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला ज्यावेळेला सुनील तटकरे यांनी ब्रेक लावलेला आहे त्यावेळी सतीश धारप यांनी समोर येऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काय नक्की त्याच्यामध्ये आतमध्ये शिजलं ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना तरी सांगा. कारण का मोठ्या प्रमाणामध्ये लोक आली, त्यांच्या कामाचा मूड करून आली, भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यामध्ये आली. परंतु ती ताकद त्या फुग्यासारखी एक पिन लावली तटकरेंनी, ती पंक्चर झाली. बघूया सतीश धारप लोकसभा प्रमुख भारतीय जनता पार्टी ह्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात की नाही देतात, की नेहमीप्रमाणेच मौन बाळगतात. कारण की त्यावेळे मला एक हप्त्यापूर्वी ज्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे इथं आले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा समोर येऊन एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतलेला होता. आणि आता मात्र भारतीय जनता पार्टीचे जो काही ब्रेक सुनील तटकरे तक्रार करून लावलेला आहे त्या संदर्भात आपल्या पक्षामध्ये काय झालंय ते येऊन पण त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. कारण का आज लोकसभेच्या निवडणुका जवळ आहेत आणि मी तुम्हाला त्या दृष्टिकोनातून सांगू इच्छितो की आतिश गायकवाड अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या चालवत असताना लोकसभाच्या 4 मतदारसंघ पेन मतदारसंघ, अलिबाग मतदारसंघ, श्रीवर्धन मतदारसंघ, महाड मतदारसंघ हे 4ही मतदारसंघ मी कव्हर करणार आहे. आणि पहिल्यांदाच लोकसभेसाठी छोट्या मोठ्या लोकांच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या भूमिका, त्यांचे मत माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मी जनतेसमोर आणणार आहे. कारण का रायगडमध्ये अशा पद्धतीने कधीही होत नाही. 2 मतदारसंघ 6 मतदारसंघ आहेत, परंतु ते 2 मतदारसंघांमध्ये आपण जाऊ शकत नाही. परंतु या 4 मतदारसंघांमध्ये मी रिपोर्टिंग करणार आहे आणि खडा माहिती तुमच्यासमोर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ती कालच मी सुरुवात केलेली होती, पण योगायोगाने मला यश आलं नाही, अपयश आलं. कारण की तटकरेंच्या विरोधात कोणी बोलायला ज्यावेळेला तयार नाही त्यावेळी मला पत्रकारांना त्याने एवढं आश्चर्य वाटलं की एवढा दबदबा तटकरे यांचा. असो मित्रांनो, सतीश धारप निवडणूक प्रमुख त्यांची प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दिली, त्या अतिशय योग्य आहे. दुसऱ्या चॅनल दिली तरी सुद्धा योग्य आहे, पण त्यांनी त्यांची प्रतिक्रिया एक मीडियाच्या माध्यमातून द्यायला पाहिजे. आपल्याला पत्रकार नात्याने रायगडमध्ये बऱ्यापैकी लोक बघतात, त्याच्यामुळं मोठमोठे नेते बघतात, मोठमोठे राजकारणी बघतात. त्याच्यामुळे तुमची प्रतिक्रिया काय आहे ते तुम्ही द्यायला पाहिजे. कार्यकर्त्यांचं मनोबल ज्या पद्धतीने तुम्ही कार्यकर्त्यांचे मेळावे होऊन वाढवता भारतीय जनता पार्टीचं, तसंच कार्यकर्ते तुमचे मेळावे रद्द झाल्याच्या नंतर सुनील तटकरेच्या माध्यमातून ते मेळावे का रद्द झाले ते कार्यकर्त्यांमध्ये एक बल आणण्यासाठी तुम्ही एक प्रतिक्रिया द्या, जेणेकरून जनतेसमोर सतीश धारप साहेब येतील की नाही येतील हा एक महत्त्वाचा विषय आहे. परंतु येणाऱ्या कार्यक्रमामध्ये ते लोकसभेचे निवडणूक प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, म्हणून त्याच्यावर आपल्याला पत्रकारांना ते बोलावंच लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. इथेच थांबतो. जर का मला असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.